आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. माझ्या घरी सगळं येतं. माझ्या घरात त्याला माझ्या घरी लँड नेहमी ते माझ्या नेहमी ते सगळे आणि शुद्ध नाही आटे. चला या बघ त्याच्यानंतर तुमच्या दोघींचा अजून एक कोण करू हिला विचार ना मी कुठं कोण होता नंबर गेला कोण मी तू आणि कोण सुनील बाकी दुसरं नाही काय आल्यानंतर भरपूर आवाज
मागच्या महिन्यात आहे ना मॅडम माझ्या घरी आला होता तो ओळखीचे पाहिजे नाव विचारलं माझी बायको म्हटली इथं अरे वा चांगली शिंदे कोणता सुधीर रमेश शिंदे संतोषचा भाऊ गड़े में दूध भरा और मैं कोने संताजी आज प्रणाम किया ही तुमची विद्यालयाची पहिली ओळ होती सरजी ओळख नाव नाही सांगता चेहरे ओळखीचे वाटते आमची जोडी कधी सुटायची नाही आमची जोडी पहिलीपासून होती. पानसरे गँग सगळ्यात लेट येणारी गाडी बरोबर सरांनी मला लय पार नेलं भरपूर लांब नेलं खेळायला भरपूर आणलं ओके hold on minute. पाय काचा पाय गोळा काचा गोळा इथल्यानंतर सर्वांनी एकत्र जनगणना परत विषय झालेला त्या दिवशी लास्ट एक साथ जनगणना अधिनायक महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा गडगडणाऱ्या आत्मनाच्या सुरतानीला जबाबदेशी जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दिल्लीचे ही तक्त राखतो महाराज
तुला पण पाहिजे कुठे गेला होता काल लेट आता का अभ्यास केला ना आता फक्त एकच आहे फक्त नाव आहे फक्त पहिल्या बेंचवर बसायचं हा पाहिजे होता का शाळेत होता ना काम होता की नाही ज्या वाटेवर होतात स्नेहाचे बंधन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले आमचे शिक्षक की ज्यांच्यामुळे आज आम्ही व्यासाचे मी तुम्हा सर्वांच्या वतीने स्वागत करीत आहे। शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांचीही मी आपल्या सर्वांमध्ये आपल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी मार्गदर्शनासाठी व सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवडीसाठी आम्हाला आदर्श व्यक्तिमत्वाची गरज आहे। त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल अशा मान्यवर व्यक्तींना अध्यक्षपदी नेमून आम्ही गौरविणार आहोत। त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। उदय होतो ज्यांच्यामुळे दिवसात ते चंद्रासारखे शीतल वाटतात, अध्यक्षांच्या अस्तित्वानेच तर कार्यक्रम अधिक उजळून जातात। ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारून आमची विनंती प्रमुख पाहुण्यांमधील भूषवितील अध्यक्ष आजच्या वर्गमित्र स्नेह मिलन 10वी बॅच 2006-07 या कार्यक्रमाची अध्यक्षस्थान श्री पगडाल सर यांनी स्वीकारावे ही सर्वांच्या वतीने विनंती करतो। मैत्रीण सविता वर्जे हिने अध्यक्षपदाची सूचना मांडली, त्या सूचनेस सर्वांमध्ये मी अनुमोदन देत आहे। पगडाल सरांचा सत्कार करतील लक्ष्मण का
प्रथम मी परत एकदा स्वागत करतो आणि त्यांचं परत पुष्पगुच्छ तसे आता असते तर प्रश्नच नव्हता, पण आम्ही झालो असे पण तुम्ही कोण आहात हे आम्हाला समजलं तर ह्या आमच्या लाईनला आज तुम्ही आमची हजेरी घ्या. तर आता मी अंजुम पुढे सुचवत होतो. सर्व शिक्षकांना नमस्कार, सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी मनीषा भीमाशंकर पानसरे, आत्ताची सौ मनीषा सूरज ढोकरे. मी ठाणे शहर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलात गेली 14 वर्ष नोकरी करते. आता कविता मोहन भोसले, मी कुरकुमला असते. माझे मिस्टर तिकडे कुरकुम MIDC कामाला आहे बारामतीकडं. सर्वांना आदरपूर्वक शिक्षकांना नमस्कार. माझं नाव रेणुका दत्तात्रय पानसरे. आता सासरी रेणुका रवींद्र शिंदे. आम्ही दुधाचा बिझनेस करतो. माझं नाव ज्योती संजय अभंग. ज्योती अशोक जोशी. मी जुन्नरला असते. पल्लवी मी पल्लवी भरत शिंदे. आताची पल्लवी प्रवीण सूर्यवंशी. मोठी इगतपुरी. वनिता शिंदे. नमस्कार सर्वांना. मी वनिता भरत शिंदे. आता मी सिन्नरला राहते. माझे मिस्टरांकडचे नाव आहे वनिता ज्ञानेश्वर गाठीबांधे. मंदा खजुरे. गाठीबांधे. मंदा खजुरे. नमस्कार, मी मंदा खजुरे. आताचं नाव मंदा शशिकांत आयरे. मी मालेगावला राहते. संजीला वागवान. नमस्कार सर, मी तन्वीला बागवान. आताच्या सासऱ्याचे नाव तन्वीला रमजान बागवान. माझे खाते ग्रुपचा बिझनेस करते. कुठे असते तू? चांदवडला. अर्चना मुळे. माझे नाव अर्चना वसंत मुळे. सासरीकडचे नाव अर्चना गौरव शेरोहम. मी अकोला इदोरी येथे राहते. सविता वडजे. नमस्कार सर, माझं माहेरचं नाव वडजे आणि ज्योती मंगेश कराडे. माझं फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे. सुनीता साळुंके. मी सुनीता भाऊसाहेब साळुंके. सासरकडचं नाव सुनीता शिंदे. भाग्यश्री दळवी. जाधव. भाग्यश्री बाळू जाधव.
माझं इकडचं नाव भाग्यश्री महेश दर्वी, मी संगमनेरला राहते. रोहिणी घेगडमल. नमस्कार, माझं नाव रोहिणी अशोक घेगडमल. सासरीकडचं नाव रोहिणी दीपक आढाव, मी सिन्नरला राहते. सोनी गुरखा. अर्चना घेगडमल. गुड आफ्टरनून, मी अर्चना बोलतो घेगडमल. माझं सासरीकडचं नाव अर्चना शांतसरी, मी साईस्पेट संगमनेर. दीपाली खरात. नमस्कार, माझं नाव दीपाली खरात. सासरकडचं नाव दीपाली शरद जगताप. टीना शेख. माझं नाव लास्ट मी सौदागर अंजुम इस्माईल. माझं सासऱ्याकडचं नाव अंजुम काशिफ खान. मी आता सध्या IDFC फर्स्ट बँक या बँकेत मी सेटलमेंट डिपार्टमेंटला जॉब करते 1 वर्षापासून आहे. आणि मी सध्या संगमनेरमध्येच काम करतो आणि राहतोय संगमनेरमध्ये. सासवडचं नाव हे भाग्य पुरुषांना नाही. ही प्रथा लवकर चालू करावं लागेल. सर्वप्रथम आपण नाव घेतोय अशोक ओहळ. अशोक ओहळ. अशोक पवार कोण आहे? अशोक ओहळ. अशोक ओहळ का? काय करतो रे? चंद्रकांत पवार. मी ॲल्युमिनियम सिलिकनचं काम करतो, स्लायडिंग कंपनी. अल्फाबेट फायनल कंपनी. चंद्रकांतचा विशेष आभार की त्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. नाजीर गनी, मी गाव प्रताप सेमिटीमध्ये जॉब करतो. जनार्दन सातपुते. माझं नाव जनार्दन सातपुते. मी पुण्यामध्ये सेलर तहसील या कंपनीत आग्रा उस्तादी जॉबला आहे. आदिल माझं नाव सागर वाघमारे. मी फार्मसी केल्यामुळे मी स्वतः व्यावसायिकच झालो. आमच्या बॅचमध्ये सगळे सर व्यावसायिक जास्त झालेले आहेत मुलं. माझा स्वतःचा मेडिकल शॉप आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव ताराचंद बाजीराव यादव. मी शुभम हॉटेल फायनान्समध्ये 5 वर्षापासून जॉब करतो ॲज अ ब्रँच सेल्स मॅनेजर म्हणून. नाशिकला राहतो. सर्वांना माझ्याकडनं नमस्कार. माझं नाव लक्ष्मण भाऊसिंग कहार. सध्या मी संगमनेर स्थायिक असून पुणे हडपसर या ठिकाणी समर्थ क्रेकॉक या कंपनीत एक्सपोर्ट या डिपार्टमेंटला माझं काम चालतं. प्लस मी महाराष्ट्र राज्य शासन या सरकारी जॉबसाठी स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करतो आणि हे पाहून आपला जॉब हँडल करतो. धन्यवाद. पालिकेमध्ये कार्यरत आहे. सध्या 11 वर्ष झाले पुण्यामध्ये स्वतःचं ट्रान्सपोर्ट चालवतो. आपल्या 4 गाड्या. नाव सांगायचं पहिले. आयास पठाण. बोला. आया, तेरा नाम आया इसलिए सब लोग चिल्ला रहे. मेरा नाम है आयास अकबर पठान. मैं रहता संगमनेर में ही है. मेरा व्हीकल एजेंट का बिजनेस है. मतलब मैं गाड़ी लेके बेचता हूँ. उसको बोलेंगे एक डीलर. आया मी जेटोरचा सेल्स मॅनेजर आहे पुणे इथे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटे बुद्रुक या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो. नमस्कार सर्वांना. मी लोकपवन शेलार. मी भारत गॅस एजन्सीमध्ये कार्यरत आहे. सर्व शिक्षकांना नमस्कार. मी संगमनेरमध्येच राहतो. माझं सह्याद्री कॉलेजजवळ झेरॉक्सचं दुकान आहे. नमस्कार सर्वांना. मी संतोष सत्तू शिंदे, राहणार वरपुटे,
शेतीचा बिझनेस आणि स्वतःचं वडापावची गाडी. व्यवसाय आणि कुंदवाडी तो पुलीवरची गाडी. आणि मला आहे ना माझ्या भाच्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम त्याच्यावर मला अर्जंट जायचं. तालुका संगमनेर जिल्हा मी आता सिन्नरमध्ये आहे साहेबांची आणि इलेक्ट्रिक मध्ये कामाला कंपनीमध्ये. आणि माझं नाव रुखसाना सरफराज शेख आहे. मी सिद्धार्थ बोर्डिंग मध्ये स्वयंपाकाला आहे, वस्ती गावाला. तिथे मी जॉब करते. चंद्रकांत पवार, कोहळ, अशोक कोहळ, सुनील सूर्यवंशी, सागर वाघमारे, ताराचंद यादव. हे बड़ा नाम है भला. जनार्दन सातपुते आणि ही रुक्कू. हिला आम्ही रुक्कूच म्हणतो कारण मी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मांडावे, काही सत्कार करावं, एखाद्या बॅचमध्ये काही असेल तर त्यांना मदत करणार, कोणी जर खाली असेल तर वरती ओढून घेणार, कोणी आजारी पडतो, बऱ्याच गोष्टी असतात जीवनामध्ये. तुम्ही आता संसार करायला लागलेला आहात. संसारामध्ये किती अडचणी असतात, कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी असतात. मला फार बरं वाटतं कारण मी सुद्धा आमच्या बॅचला 1971 साली मी BSc येण्या कारणाने आपण प्रफुल्लित होतो. सगळे शिक्षक आपल्याला पुन्हा भेटतात आणि तुम्ही भेटल्यामुळं आमचं आयुष्य किमान 5-5 वर्षांनी वाढतं. म्हणजे तुम्हाला मी जेव्हा छडी मारत होतो ना, आपण मला तो असं वाईट वाटत होतं, काय आपण काय करतो जे तो अक्षरशः म्हणजे बोलू नये. पण आता ही तुमचं वय इतकं छान आहे, पण ती तुम्हाला आठवण पाहिजे म्हणून मी तुम्हाला छडी म्हणून आपल्याला खूप मोठे झालेला आहात आणि तुम्ही सगळे असं कर्तृत्ववान झालेला आहात. त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आता ही अंजुम नंतर जेव्हा ती 10वी झाली, 11वी, 12वी ती वर्षानुवर्ष माझ्याकडे उघडे. धन्यवाद. विचार मंचावरती उपस्थित असणारे माझे सर्व गुरुवारी या अर्थाने त्या ठिकाणी सांगू इच्छितो. मला 12 तारखेला 33 वर्ष या संस्थेमध्ये पूर्ण होत आहे आणि 33 वर्षामध्ये प्रथमतः बनसोडे सर आणि अबुल सर महात्मा फुले विद्यालयामध्ये 12/92 साली त्यांनी स्वागत केलं. 33 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले, अनेक मुलं हाताखाली गेली आणि सर्व गुरुवारी आणि विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे असे सर्व तुम्ही प्रचिती यश विद्यार्थी. मग यामध्ये जर बारकाईने पाहिलं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या 3 गरजा आहेत आणि त्या गरजा मला असं वाटतं की त्या कधीच संपत नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण एन मार्गाने प्रयत्न करत आहोत. आज तुमची त्यावेळेस ओळख झाली, ती ओळख थोडंसं त्या ठिकाणी आम्हाला आणि आपणाला आवश्यक असणारे त्या जमिनीचे जे काही व्यवहार आहे, जमिनीचे व्यवहार करणारी पण पोरं आपल्यामध्ये तयार झालेली आहे. त्यानंतर माणूस म्हटलं की हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी धन संपदा आहे. संध्याकाळी 2 गोळ्या जातो आणि त्या गोळ्या देण्याचं काम आमचे फार्मासिस्ट करत आहेत आणि मला असं वाटतं की हा आमचा अभिमान आहे. ते आमच्या दृष्टीने त्या ठिकाणी उल्लेखनीय बाब आहे. तुम्ही मुलांनी खूप चांगल्या प्रकारचे दैदिप्यमान अशा प्रकारचे या सिद्धार्थ विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि तुमचा हा देशाचा जो डोंगर आहे तो आणखी आसमंतापर्यंत जाऊ अशा प्रकारची बहुजन शिक्षण संघातर्फे मी शुभेच्छा देतो आणि सांगतो.
त्या शाळेचं नाव आहे सिद्धार्थ विद्यालय. हे सिद्धार्थ विद्यालय त्यांनी स्थापन केलं, ज्या टिळकांनी स्थापन केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटना शिल्पकार, ज्यांच्या विचाराने हे विद्यालय सुरू झालं. दादासाहेब रुपवते, कालके दादासाहेब रुपवते, सभा सर आहेत, आमच्या आरबी जागून सर आहेत, आमच्या कार्यकर्ते पारखे सर आहेत आणि आपण सर्वजण या हा कार्यक्रम आहे. सागर वाघमारे, जनार्दन सातपुते, वडजेकर सविता, येगळमल कराड, येगळमल बाळकंताई या सगळ्यांनी केले होते आणि त्या मावळ्यांची माळ त्यांनी तयार करून स्वराज्य स्थापन केलं. आपण ती पद्धत आपली नाहीये. आपलं गोळा करणं अवघड काम आहे. तुम्ही आम्ही तुम्हाला हप्त्यांमध्ये आम्हाला म्हणता सर बरे आहात का, आम्हाला बरं वाटतं. हा जो ग्रुप एकत्र आणलेला आहे, ग्रुप एकत्र आणण्याचं काम ज्या पोरांनी केलंय त्यांना मी प्रथम धन्यवाद देतो. आज आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्या संघर्षमय जीवनामध्ये जो वाट काढतो तोच जगतो, संघर्ष करतो तोच जगतो. संघर्ष केल्याशिवाय कुठे जायचं आपण वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या मुद्द्यावर आहात. आपली ही छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याची माळ तयार केली. ही आपली गवळ्याची माळ. माझं वय 85 वर्षाचं वय आहे, परंतु त्या मुलांचा आग्रह आणि यांचा एक थोडं फक्त मी गाणार मी अनेक वेळा हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे नाव हे महाविरोध कौताळीला सारा समाज सांभाळीला, महाविरोध सांभाळीला सारा समाज सांभाळीला, कोटी कोटीचा उद्धार केला हो श्रीमंदिर नानाचा केला. बरोबर धरती हरेंद्र कीर्ती, बरोबर धरती हरेंद्र कीर्ती, राहील आज रामर, राहील आज रामर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे जगते हो जगभर, नाव हे जगते हो जगभर. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजते हो जगभर, नाव हे गाजते हो जगभर, नाव हे गाजते हो जगभर. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही विद्यार्थीच असतो. शिकवतो, शिक्षण घेतो. तसं तुम्ही हा जो उपक्रम राबवला याच्यामुळं आपल्याला फार आम्हाला असा आनंद झाला की हा आनंद व्यक्त कसा करावा हा सुचत नाही. इतका आनंद आमच्या जीवनात झालेला आहे. यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आलो त्या आनंदामध्ये आमचं आयुष्य काय बोलले वाढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. का की याच्यामध्ये जुन्या आठवणी तुम्ही ओळखू शकता, पण आम्ही तुम्हाला एक ओळखू शकत नाही किंवा कधी कधी ओळखले जातं. हा थोडासा फरक आमच्याकडून आहे. याचं कारण आम्ही नाही, तुम्ही नाहीये, पण तो वयाचा फरक असू शकतो की तुमचे वय त्या काळातले आणि आजचे. तर आम्ही सुद्धा आमच्या शिक्षकांना त्या काळामध्ये ज्यावेळेस विद्यार्थी होते आणि नंतर मोठे झाल्यावर आम्ही आमच्या शिक्षकांना ओळखत होतो. तसं तुमचा हा एक भाग, तुम्ही आमचा आदर्श. त्याच्यात मेहनतीचं काम आहे. ज्यांनी मेहनत केली आणि ज्यांनी सर्वांनी तुम्ही त्यांना सपोर्ट केला हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आणि त्या भेटीचा आनंद तुम्हाला अत्यंत खूप 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 सगळ्यात त्यांना मी धन्यवाद देतो. आणि तुम्ही म्हणजे शिक्षकांची आपत्ती जे आहे ना तुम्ही आज शिक्षकांची संपत्ती आहात ती तुम्ही असता. कारण तुम्ही जितके चांगले असाल तितके मोठे व्हाल तितकं शिक्षक त्याचा मूळ होऊ देतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सगळ्यांनी चांगलं जगा, आनंदी जगा. जीवन हे आनंदी जगण्यासाठी असतं, ते जगत राहा एवढं तुम्हाला सन्माननीय आता ज्यांनी गीत गायलं असे सन्माननीय तिवारीचं
ज्यांनी शेतकऱ्यांचा आसूड आणि इतर नाटकं केली आणि ती नाटकं आम्ही पाहिली असे सन्माननीय शिंदे सर, माझे मित्र गायकवाड होते आणि आम्ही त्यावेळेला तरुण होतो. अनेक कहाण्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगायचो. तिवारी सरांचा गणिताचा तास संपला की आमचे तास थोडेसे विनोदी व्हायचे, तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटायचं. गणित म्हटलं की तुमच्या अंगावर काटा उभा राहायचा आणि हिंदी म्हटलं त्यावेळेचा जर काळ पाहिला, आताचा जर काळ पाहिला, आपल्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. परिवर्तन हा काळाचा एक महिमा आहे. काळ बदलतो तसे आपण बदलतो. आता आम्ही 3ऱ्या श्रेणीमध्ये वयोवृद्ध झालो, आता तुम्ही 2ऱ्या श्रेणीमध्ये आला. आता तुमचा प्रपंच सुरू झाला, मुलं बाळ आहे. मूल रडायला लागलं तर सासू सासरीची आठवण होते. ते जर नाही रडलं तर सासू डोळ्यासमोर तुमच्या येत नाही. आणि तशी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगतो. एक सासू आपल्या सुनेला पाण्यामध्ये पाहिजे, सारखं काम सांगायचं, सारखं काम सांगायचं. सकाळी लवकर उठवायची, म्हशीचं दूध काढ, गाईचं दूध काढ, डेअरीला नेऊन टाक. तिने तरी पटकन उठायची, खूप पैसे साठवून आणि एक नथ खरेदी केली. आता नथ कुणी घालत नाही, साडी आता शिल्लक राहिली नाही, सगळे फॅशन आली. आता नथ तिने नाकामध्ये घातली. सासूने विचारलं, काय केलं तुझी? दूध घी सोबत होती का काय? दुधाचा मला काय संबंध नाही, माझ्या आई वडिलांनी मला घेऊन दिलेली. आई वडिलांना सांगून ठेवला असा संबंध. ती घाबरली नाही. परत तिचा कार्यक्रम तो चालू राहिला. ती नदीमध्ये जायची, येताना चेहरा धुवायची, हातपाय धुवायची आणि एक दिवशी चेहरा धुताना ती नाकातली पाण्यात पडली. भयंकर दुःख झालं, संघर्ष. इतका तिने प्रयत्न केला नथ मिळवण्याचा, पण नथ तिला काही मिळाली नाही. बिचारी बराच वेळ रडत राहिली. नदी प्रकटली आणि नदी प्रकटल्याबरोबर नदीने सांगितलं की तू का रडतेस? आणि मी सासूरवासी नाही, एवढा मोठा संघर्ष केला, एवढी मोठी मी नथ केली होती, माझी तू घेतली हे बरं नाही. आणि बाई हे तुझं नाहीये, हे माझं आहे. तू मेहनत केली हे खरं आहे, पण तुझी मेहनत फुकट आहे. कष्टाचं पाहिजे, फुकटचं जर मिळवलं ते फुकटच जाणार. नदीला आलेला पूर आज तसाच निघून जाणार, ते पाणी आपल्याला पिता येणार नाही. तर ती नद जी आहे, माझ्या पाण्याचे 1 लिटर पाणी तू त्याच्यामध्ये टाकत होती, त्या पैशाची नस आहे म्हणून माझी नस मी घेतली. तेव्हा सर्वांना एक आदर्श आपल्याला मिळेल की कुठलीही गोष्ट फुकटची कधी घ्यायची नाही. आपला प्रपंच चालवायचा असेल, सुखा समाधानाने चालवायचा असेल तर आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो. संघर्षामधून जर आनंद मिळवायचा असेल तर स्वतः कमवलेली संपत्ती, स्वतः कमवलेला पैसा हा आपल्याला अतिशय आनंद देतो आणि म्हणून त्याच पद्धतीने आपण चाललं पाहिजे. या तुम्हाला सगळ्यांना भविष्य काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एकत्र काम केलं आहे, फार कष्टाचं काम केलं. तुमचे नंबर घेऊन शोधणं आणि प्रकारचे आभार मानतो. आणि एक तुम्हाला महत्त्वाचं चाललं होतं की आता सगळे नंबर एकत्र आले, कॉन्टॅक्ट नंबर त्याचा ग्रुप करा आणि त्या ग्रुपमध्ये जागाची कामं सगळ्यांना सांगितलं. आणि तुमची सुखदुःख, आमचे सुखदुःख एकमेकाला कशी समजतील असा प्रयत्न. आणि माझ्या आनंदच एवढा झालाय की तुमच्या सगळ्यांचे म्हणजे मी इथे 2006 साली आलो आणि तुम्ही बाहेर पडला. पण ती बॅच मात्र शेवटची बॅच माझ्याकडे होती की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे चेहरे मला बऱ्यापैकी याद आहेत, आठवणी आहेत. पण आता तुम्ही जर म्हणाल की आमचं नाव सांगा ते नाही सांगते. तर त्यातले बरेच जण मात्र मी दररोज पाहतो, जे मला सातत्याने भेटतात. सगळ्यात महत्वाचं एक आहे की दादासाहेबांनी ही शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये आणि माझी मुलं इतकी मोठी होतील आणि ते मला भेटायला येतील, तो दिवस आजचा गोड दिवस म्हणूया.
आणि कायम स्मरणात राहील असा एक आगळा वेगळा दिवस माझ्यासाठी कायमचा राहील असं मी तुम्हाला सांगतो. आदरणीय आजचे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे गुरु, माझे मार्गदर्शक बगडाल सर सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने ते मार्गदर्शन करतात, आमच्या पाठीची थाप टाकतात असे बगडाल सर. त्याचबरोबर माझे गुरुवर्य ज्यांनी तुम्हाला गणित शिकवलं त्यांनी मला पण गणित शिकवलं, म्हणून मी थोडंफार तुम्हाला काहीतरी देऊ शकलो असं मला काय वाटतं. ते तिवारी सर, अजित तिवारी सर, आणि खास करून ते पहाटे 5 वाजता येते. पहाटे 5ला येणारे शिक्षक तुम्हाला कदाचित माहीत नसतील, पण मी पाहिले. तर ते मला खो खोची आमची जी टीम होती आपल्या विद्यालयामध्ये, तर 5 वाजता येऊन ट्रॅक मारायचे पहिली. पूर्ण ट्रॅक मारल्यानंतर वॉर्मअप झाल्यानंतर मग ग्राउंडमध्ये बसायचे आणि मग 3-6-9 मी पाळणारा विद्यार्थी होतो. तर 3-6-9 आपण पोलवर गेलो तर पुन्हा 3-6-9 रनिंग माझी चांगली असल्यामुळं त्या काळामध्ये सरांनी मला 3-6-9चं प्लेअर बनवलं होतं. जिल्हा पातळीपर्यंत त्यांनी नेण्यासाठी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्या काळामध्ये. ते गुरु आम्हाला लाभले, आपण सर नाही आता खऱ्या अर्थाने, ज्यांच्यामुळं मी खऱ्या अर्थाने घडलेलो आहे. 5वीला असताना त्यांनी माझ्यावर असा काही माझा पेपर पाहिला, भूगोलाचा पेपर. लक्षात घ्या, भूगोलाचा माझा पेपर, त्यावेळी मला भूगोलाला 5 मार्क पडले होते, 40 मार्क. तुम्ही एका बाजूला पहा, राऊत सर तुम्हाला आता दिसत आहे, जिथं मी उभा आहे. पण किती मार्क पडलेले 5वीला? 40 पैकी 5 मार्क पडले होते. त्यांनी मला बाजूला घेतलं, पेपर दाखवला नाही. मी काय लिहिले? काही पण लिहिलेलं होतं. कारण मी असा विद्यार्थी होतो, आमच्याकडे ओपन थिएटर होतं गुलेवाडीला, मस्त छान पत्र्याचं, आणि 1 रुपया 5 पैशामध्ये पिक्चर पाहायला मिळायचा. माझे वडील कार्टून होते, विडी कार्टून, आणि ते आले का त्यांच्या मित्राजवळ ते बसायचे. सर वेळ घेतो, चालेल 2 मिनिट आज काय ते अध्यक्ष परमिशन घेतोय तुमच्याकडे. आणि मग वडील तिथं मित्राकडे गप्पा मारताना मी एक पैसे देऊन ते पिक्चर पाहायचे. दादा पण किती सगळे पिक्चर पाहून घेतले, भरपूर पिक्चर पाहिले. पिक्चर पाहणे एवढाच नाद त्यावेळी. कारखान्यावर एक दर शुक्रवारी पिक्चर असायचा, तो पण सोडायचा नाही. अशा पद्धतीने पिक्चरमध्ये फक्त आनंद घेत राहा, आणि अभ्यास हा नावाचा प्रकारच माहीत नव्हता. सकाळी दप्तर घेतलं, शाळेत जायचं, घरी यायचं, याच्या पलीकडे काही नव्हतं. पण त्यांनी याची जाणीव करून दिली. आणि माझा भाऊ होता का ज्याने 9वीला शाळा सोडली होती, त्याला पण त्यांनी मारलेलं होतं भरपूर. आणि मी काही मारणार नाही, पण त्यांनी काय केलं म्हणे, त्यांनी नानांनी जे काही कष्ट घेतले गावासाठी असतील, सामाजिक काम केलेलं आमच्या वडिलांच्या काळामध्ये, शाळा उभारण्यासाठी मदत, किंवा आसपासच्या मुलांना शिकायला मिळावं म्हणून शाळा काढण्यासाठी प्रयत्न केले दादासाहेब रोबो त्यांच्या त्या काळामध्ये. साधारणपणे 1947 साली कारखाना आणला, विडी बांधण्याचा कारखाना. त्या काळी 2 रुपये सुद्धा मिळवणं अवघड असायचं. त्या काळी त्या ठिकाणी दिकोसा म्हणून एक कारखाना आणला, आणि गावामध्ये अशा प्रकारचे सामाजिक काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचं नाव होतं. आणि त्यांचा मी मुलगा, आणि ते चेअरमन शाळेचे. आणि मी काय करतो, त्यांना सगळ्या शिक्षकांना वाईट वाटायचं, काही मुलं काय करताय बाबा, आपल्याला वाईट वाटायचं त्या शिक्षकांना. आणि मग त्यांनी मला समजून सांगितलं काय हे तुझ्या भावाचं आयुष्य गेलं म्हणे, कारण मी मारलं म्हणे, आणि तो शाळेतच आला नाही, त्याला पकडून आणलं बऱ्याच वेळा, शाळा शिकला नाही म्हणे. आणि नानांना तुझ्याकडूनच आशा आहे म्हणे, तू असा वागू राहिला, तुला किती मार्क आहे म्हणे, 5 मार्क आहे, करतो काय म्हणे. मला ते इतकं गिल्टी झालं ना, खूप फील, म्हणजे ते वय काही इतकं हे नव्हतं, पण मला वाईट वाटलं कसं मला असे बोलू राहिले. तर भावाने काय केलं म्हणे, त्यांनी लावला कंदील म्हणे, त्या दिवा लावला, तुला मोठी बत्ती म्हणे, असा प्रकार केलाय म्हणे. त्या काळामध्ये ते स्लोगन त्यांनी ते मला ऐकवलं, आणि ते खूप मला असं. आणि त्यावेळी दगड सर एकदम अशी मोठी व्यक्ती, का जी आपल्याला ज्ञान देणारी खूप मोठी व्यक्ती होती, आणि त्यांना खूप लहानपणापासून पाहायचो. त्यांच्यासमोर असं माझा इन्सर्ट झालेला मी पाहिला, आणि त्या दिवशी मी बदलून गेलो, पूर्ण बदललो. घरी गेलो, आणि त्या दिवसापासूनच माझा अभ्यास फक्त स्पर्धा. मी वर्गातले माझा नंबर होता त्यावेळी 34वा, 80 विद्यार्थ्यांमध्ये माझा 34 नंबर होता, आणि तो बदलून गेला. माझा 1 नंबर कधीच नाही आला, पण 2 नंबर मी सोडला. आणि सगळ्यात सगळे, आणि त्याने जर आपल्याला मार्गदर्शन त्या पद्धतीचं केलं तर आपण काय बदलू शकतो, हे मी माझं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं, आणि त्याप्रमाणे काम करायचं. त्यामुळं माझी आता इथे 51 विद्यार्थ्यांमधून मी निवडलं गेलो होतो.
शिक्षक किती आले होते? 1 जागा आणि 51 विद्यार्थ्यांमध्ये. सरांना माहिती त्या काळामध्ये खूप स्पर्धा होती, खूप असे चांगल्या प्रकारचे टीचर होते आणि त्या थोडं रिलॅक्स काय भाषण बिषण जाऊ दे. मी म्हणाल चिकी चिकी, तुम्ही म्हणायचं बम बम. जमन का नाही? चिकी 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 बम 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 बम. माय फ्रेंड्स, तुम्ही सगळे आज इथं आला, विद्यार्थी भेटले, ज्या आठवणी काढतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात. तर तुम्ही मला नाही मारलो, काय सांगायचं, तो असा त्या बाळाला चापट मारले. आई होऊन शिकवावं लागतं तेव्हा पोराला चापट मारावी लागते. हे तुम्हाला कळलं ना, तेव्हा आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला मारलं असं. आम्ही मारलंय. अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता तुम्ही एकत्र आलात, वेल अँड गुड. तुम्हाला या शाळेचा दरवाजा कायम उघडा आहे. तुम्ही इथे कधी येऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे ती मदत इथे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर आता रिटायर झाले, तुमचं काय इथं चालणार? असं नाहीये. मी या शाळेचा स्कूल कमिटीचा चेअरमन आहे. मी जी शाळा चालते याच्यामध्ये मी अजिबात गडबड करत नाही, म्हणून तर मला चेअरमन ठेवले. पण तुम्हाला काही अडचण आली, तुम्ही जरूर शाळेत या किंवा आमचे फोन नंबर घ्या. शेवटी अरे आपण माणसं म्हणजे काय असतो, आपण एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतो म्हणजे माणसं असतो. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला काय वाटतं की आम्हीच खूप हुशार असतो का? मध्ये एक लय मोठी अडचण आली. मी परदेशात गेलो, माझ्या मुलाकडे राहिलो, तिथं कागदावर सगळं लिहिलं, माझं चरित्र लिहिलं. पुढं ते मला पुढं कसं न्यायचं मला अडचणच यायला लागली, कारण निम्म टाईप केलेलं, निम्म बिगर टाईप. काय करायचं प्रश्न पडला. हा ढगे नावाचा माझी विद्यार्थी कॉम्प्युटरवर टायपिंगचं काम करतो हे मला कळलं. मी त्याचा नंबर शोधला, त्याला म्हटलं ये रे बाबा, हे माझं एवढं बाळ घेऊन जा आणि ते मला टाईप करून आणून दे. त्या ढगेने ते नेलं. माझं निम्म पुस्तक टाईप आणि निम्म हातातलं असं होतं. या ढगेमुळं माझं पुस्तक झालं आणि चिन्हना नावाचं पुस्तक मला खूप मोठं करून गेलं. तेव्हा आता मी हे करू शकलो ते माझी विद्यार्थ्यामुळे, तेव्हा कोणी कोणाला मदत करू शकतो असं काही नाही की आम्हीच. आता हा गोरख हे इथं तिथेच तो लहानाचा मोठा आला, आम्ही सगळे एकमेकांना बघत आलो. मला एक गोष्टीचा आनंद आहे की माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्यावर सर्वाधिक प्रेम कोणी केलं असेल, माझ्या नातेवाईकांनी केलं असेल, माझ्या सहकारी शिक्षकांनी केलं असेल, माझ्या मित्रांनी केलं. पण इथे हे सगळे लोक आहेत. 98 साली माझा अपघात झाला होता. मी मरता वाचलो. मी पुण्याला ऍडमिट होतो. मला भेटायला इतके माझे विद्यार्थी आले, अजित तिवारी सर त्यांचे साक्षीदार आहेत. त्या दिवशी मी ठरवलं की नाही, आपण मुलांचं खूप देणं लागतो. मी शाळेत आलो, शिक्षकांना सांगितलं अरे या मुलांचं आपल्यावर एवढे उपकार आहेत, एवढं प्रेम आहे की त्याचे उत्तरदायित्व आपल्याला भेटलंच पाहिजे. तेव्हा तुमच्या प्रती आमच्या मनामध्ये खूप चांगल्या भावना आहेत. आणि आता तर हा आहे ना, याला सगळे लोक नाव ठेवतात, या सगळ्या आहेत ना, त्यांच्या लेकराला हे देतात आणि गप्प बसवतात. खरं आहे का नाही? हा आमचा सगळा चांगलं करण्याचा विचार असा आपण, चांगली माणसं आपण आहोत, या चांगलेपणाला आपण आणखी बळकट करूया.
तुम्ही मला अध्यक्षपद दिलं म्हणजे आता या सगळ्यांमध्ये माझ्यावर जास्त विश्वास टाकला ना तर मला माहित नाही मी बोलतो म्हणून टाकला की काय टाकलं मला माहित नाही पण मला गर्व याचा आहे बरं का तिवारी सर मला गर्व याचा आहे की तुम्हाला सगळ्यांना 99 गुण आणि मला 100 गुण दिले तुम्हाला मनापासून एन्जॉय करा भेटत राहू आनंदी राहू आनंदात जगू जय हिंद 2 शब्द बोलतो कार्यक्रमाचे अध्यक्ष फर्नाद सर माझे सर्व सहकारी आणि आता विद्यार्थी म्हणत नाही मी तुम्ही सर्व सहकारी आज तुम्ही जो कार्यक्रम आयोजित केला अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे नंबर असा आहे माझा 92 26 38 92 26 38 31 24 आणि पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी तुम्ही थांबा 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 मेकअप झाले ते आपण हेच जमलं करून जाऊ यार गोरखला कळ लागली पाहायला तसेच थांबा सगळीचा सत्कार घ्यायचा होता